दंडोत प्रणाम. भौतिक जगात जीवन जगत असताना जीवचिकित्सक ह्या बुद्धीचा या वृत्तीचा भरपूर उपयोग करून घेत असतो. प्रत्येक गोष्ट निरखून पारखून घेत असतो आणि असं म्हटलं जातं का ग्राहक जो आहे म्हणजे घेणारा जो आहे त्याने शेकडो डोळ्यांनी निरखून निर्णय घेतला पाहिजे. याचा अर्थ काय की आपण फसलो गेलो नाही पाहिजे. तसंच धर्म मात्र आपण कधीही निरखून चेक करून तपासून शोधून घेत नाही, परंतु ज्याची चिकित्सक बुद्धी आहे, ज्याला फसायचं नाही आहे, ज्याला परमेश्वर भक्ती प्राप्त करून परमेश्वराची प्राप्ती करायची आहे, त्यांनी ही चिकित्सक जी बुद्धी आहे आपली ही पूर्णपणे धर्मामध्ये वापरली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं विचार मंथन चिंतन करून संवाद करून शोधणी करून ती आपण घेतली पाहिजे. जे योग्य आहे यथार्थ आहे तेच आपण स्वीकारलं पाहिजे आणि याला लागतं योग्य मार्गदर्शन. योग्य मार्गदर्शनाची गरज अर्थात योग्य गुरु. सर्वज्ञ श्री चक्रवर्ती सांगतात की भाजीये गुरु म्हणा. म्हणजे गुरुची जी व्याख्या आहे ती अत्यंत प्रगल्भ त्यांनी सांगितलेली आहे. प्रत्येक गोष्टीला एक मार्गदर्शक एक गुरु असतो आणि प्रत्येकाला गुरु मानण्याची एक प्रवृत्ती आपल्यामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराची भक्ती करू शकत नाही आणि परमेश्वराला प्राप्तही करू शकत नाही. यासाठी आपल्याला स्वतः छोटं व्हावं लागेल, लहान व्हावं लागेल, शिष्य व्हावं लागेल. तेव्हाच परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणून आपल्यामध्ये एक लहानपणाची वृत्ती निर्माण केल्यानंतरच परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो आणि ही प्रवृत्ती आपल्या विचारातून, आपल्या बुद्धीतून, आपल्या भक्तीतून परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जात असते. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.